श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आमच्याकडे सर्व प्रकारचे AC, नॉन AC, टेम्पो ट्रॅव्हलर, मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल. संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस, ट्रेन, एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल. आमचा पत्ता RS नंबर 175/7, प्लॉट नंबर 17, U नंबर, कोणार्क पार्क, पाचगाव, कोल्हापूर. प्रोप्रायटर दत्तात्रय पाटील. मोबाईल नंबर 7057050303, 9130979979 आणि प्रवीण पाटील 7057052020. धन्यवाद. मिनिटामध्ये या ठिकाणी स्क्रीन लावण्याचं काम सुरू होईल आणि स्क्रीन लावल्यानंतर थोड्याच वेळात म्हणजे एक 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम सुरळीत चालू होईल. तत्पूर्वी मी या ठिकाणी एक विनंती अशी करतोय, या ठिकाणी जे डाव्या बाजूला आपल्या ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांच्या पहिल्या 3 रांगेमध्ये पुरस्कारकर्ते जे आहेत, एकूण 31 पुरस्कार आपले विजेते आहेत आणि पुरस्कार मान्यवर या पहिल्या 3 रांगेमध्ये बसून घ्यावं आणि त्यानंतर बसून पाठीमागच्या लाईनीतून आपले नातेवाईक आणि आपली मित्रमंडळी आणि लोकहिरा आणि संविधान विचारमंचवरती प्रेम करणारे सर्वच हितचिंतक या ठिकाणी बसून घेण्यात यावे अशी विनंती करतोय, जेणेकरून आपल्याला फेटे जे बांधायचे आहेत ते फेटे बांधण्यासाठी सोयीस्कर होईल. यासाठी मी हे नियोजन करत आहे आणि कृपया पहिल्या 3 रांगेमध्ये पुरस्कार करते या ठिकाणी बसून घेण्यात यावे ही विनंती. धन्यवाद. आळवे सर हे उपस्थित राहणार होते, मात्र काही कारणांचं आज ते उपस्थित राहू शकणार नाहीये. त्याचबरोबर गणपती शिंदे सर यांना विनंती करते त्यांनी स्थानापन्न व्हायचे, कारण जरूर सगळं काम आपणच केलं पाहिजे हा अट्टहास त्यांना असतो. म्हणजे अजिबात न थकता क्षणभर सुद्धा विश्रांती नको, इतकी विश्रांती, थोडीशी तरी विश्रांती तुम्हाला ते घेताना पाहिले तर नवलच म्हणावं लागेल. अगदी धावणं, पळणं आणि जे काही असेल ते अगदी तन मन धडानं करण्याचं काम गणपती शिंदे सर अगदी मगाचपासून तुम्ही सर्वजण बघताय करत आहात. अजून सुद्धा मी त्यांना अगदी बसण्याची विनंती करते, तरी सुद्धा ते कामाला प्राधान्य देतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवतात गणपती शिंदे सरांसाठी. आणि असं असतं ना की ज्यांचा वाढदिवस असतो ते जणू आपण या जगावर फार काही मोठं काम केलं अशा आविर्भावात जगताना दिसतात. मात्र आज सरांचा वाढदिवस असताना सुद्धा कोणताही भार न ठेवता स्वतःच प्रत्येक कार्याला झोकून देण्याचं काम गणपती शिंदे सर करत आहेत. त्यांना सुद्धा आम्हा सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. काय आहे, तुम्ही मगाचपासून इथं माहितीये बराच वेळ तुम्ही विलंब करत आहात, वाट पाहताय कार्यक्रमाची, पण टाळ्या वाजवताना आपण थोडंसं कंजूषपणा नेहमीच दाखवत असतो. पण इथून पुढं इथं ज्यांचा सत्कार होत राहील, जे मनोगत व्यक्त करत राहतील, त्या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवत राहा. कारण टाळ्या वाजवण्याचे 4 फायदे असतात. पहिला फायदा म्हणजे समोरच्याचं कौतुक होतं. दुसरा फायदा म्हणजे आपल्या हाताची रक्ताभिसरण क्रिया चांगली राहत असते.
तिसरा फायदा म्हणजे शेजारी कोण झोपलेलं असेल तर त्याला जागं करता येतं. आणि चौथा फायदा म्हणजे कार्यक्रम आपण लवकरात लवकर आटपू शकतो. हे 4 फायदे टाळ्या वाजवण्याचे असतात. त्यामुळे तुमच्या टाळ्या पडत राहू दे. नुकतंच आर्थिक बजेट जाहीर झालेलं आहे, पण मी तरी वाचनात माझ्या असं काही आलेलं नव्हतं. म्हणजे त्या आर्थिक बजेटमध्ये जीएसटी कशावर लागला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण टाळ्यांवर काही जीएसटी लागलेला नाहीये. त्यामुळे तुम्हा सर्वांच्या टाळ्या अगदी बिनधास्तपणे दिलदारपणे येत राहू, कारण तुमच्या टाळ्या हेच आम्हा सर्वांचं प्रोत्साहन असतं आहे आणि इथून पुढे राहील. त्यामुळे टाळ्यांचा वर्षाव होत राहू दे. इथं कार्यक्रमाचा वर्षाव, विचारांचा वर्षाव हा सातत्यानं होत राहील. जे सत्कार मूर्ती आलेले आहेत त्यांनी अजूनही जर फेटा बांधला नसेल तर कृपया तरी फेटा बांधून घ्यायचा आहे. क्रीडा असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आरोग्यविषयक असेल, कृषी असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये हो इतकंच काय तर अगदी काही क्रांतिसिंह नाना पाटील नगरमध्ये काही ज्येष्ठ मंडळी आहेत एकत्रित येऊन एक संघटना उभी करतात आणि या संघटनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये आपल्या परिसरामध्ये काम करत असतात. ही थोर मंडळी, ज्येष्ठ मंडळी, कारण असं म्हणतात की परिवर्तन करायचं असेल तर एका व्यक्तीनं 100 पावलं टाकून चालत नाही, तर 100 व्यक्तींनी मिळून किमान 1 पाऊल टाकणं गरजेचं असतं आणि हे 1 पाऊल टाकण्याचं काम ही मंडळी करत असतात. आणि ज्येष्ठ आहेत, वय वाढत चाललं असलं तरी सुद्धा विचाराने अधिकाधिक तरुण होत चाललेली ही मंडळी आहेत आणि आमच्यासारख्या तरुण पोरांना लाजवेल असं काम हे करत असतात. आणि म्हणून जर मोठं काम करायचं असेल तर कधी कधी थोरांनीही पोर व्हावं लागतं आणि पोरांनीही कधी कधी थोर व्हावं लागतं. हाच मेळ बांधण्याचं काम ही ज्येष्ठ मंडळी करत असतात. त्यामुळं त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. या क्रांतिसिंह नाना पाटील नगर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष निवास नलवडे सर आणि त्यांचे सर्व सहकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा सर्वांचा सत्कार समारंभ पुरस्कार देऊन त्यांना एक कौतुकाची थाप आपण या प्रसंगी देणार आहोत. मी सुरू करू? ठीक आहे. पुनश्च एकदा साप्ताहिक लोकहिरा न्यूजच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्यांच्यामध्ये उद्योजक माननीय अरुण सोनवणे सर, त्याचबरोबर रील स्टार असणाऱ्या अंजलीताई आकळे मॅडम, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका, प्रमुख व्याख्यात्या माननीय अनुराधाताई भोसले मॅडम, श्रीमती हिरा सदाशिव लोकरे मॅडम, त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष रमाकांत बुद्धिसागर सर आणि लोकहिरा साप्ताहिकाचे संपादक आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे सर्व माननीय गणपती शिंदे सर यांच्यासह विचारपीठासमोरील उपस्थित असणारे आपण सर्व सन्माननीय सर्वांचं पुनश्च एकदा मी शब्द सुमनाने सहर्ष असं स्वागत करते. यानंतर आपण कार्यक्रमाची सुरुवात करीत असताना ज्यांच्या मूलतत्वावर आज हा संपूर्ण भारत देश उभा आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटना अर्थात आपलं संविधान. कारण शाळेच्या पायरीवर बसून बसायची नव्हती तुला मुभा, शाळेच्या पायरीवर बसून बसायची नव्हती तुला मुभा, पण बा भीमा तुझ्याच संविधानामुळे हा देश अखंड आहे रे उभा, पण बा भीमा तुझ्याच संविधानामुळे हा देश अखंड आहे रे उभा. याच संविधानाला आठवण करत, या संविधानाची प्रेरणा घेत आपण संविधान गीत म्हणणार आहोत आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मी सर्वांना विनंती करते की आपण संविधान गीतासाठी सर्वांनी उभं राहायचंय आणि संविधान गीताना आजच्या या आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. सर्वांना हात समोर करायचे. गणराज्य घडवण्याचा
तुम्हा सर्वांसाठी हा एक वेगळाच प्रयोग असेल, मात्र एकमेव असं भारताचा हा ग्रंथ असेल की हा कोणा महापुरुषाला, कोणा देवाला अर्पण न करता तो लोकांना अर्पित केलेला आहे. अर्थात आपण भारतात उगाच लोकशाही नाहीये, कारण भारताचा महान ग्रंथ हा लोकांना अर्पित केलेला आहे. म्हणून संविधान गीताना सुरुवात. धन्यवाद. याच्यानंतर आपण उद्घाटन करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सर्व महापुरुषांचा एकत्रित असणारा फोटो जो आहे आपल्या समोर त्या प्रतिमेचं पूजन करून आणि छोट्याशा रोपट्यास पाणी घालून या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचंय. सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी हे उद्घाटन करायचंय. फोटो आपण लावतो. मात्र मला वाटतं हा पहिला असा कार्यक्रम असेल की जिथं सगळे महापुरुष एका प्रतिमेत, एका फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतं हाच उद्देश आपण इथून पुढे घ्यायचा आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर हे कोणा एका जातीचे नाहीत, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणा एका जातीचे नाहीत, महात्मा फुले हे कोणा एका जातीचे नाहीत. आणि जर आपण त्यांना एका जातीमध्ये अडकून ठेवत असू तर आपल्याला हे महापुरुषच कळालेले नाहीत. आणि म्हणून या जाती पलीकडे जाऊन, धर्मा पलीकडे जाऊन जेव्हा आपण एकमेकांशी माणुसकीच्या भावनेनं जगू, वागू, तेव्हा खऱ्या अर्थानं या महापुरुषांचे विचार आपण आत्मसात करू. आणि म्हणून या सर्व महापुरुषांचा एकत्रित असणारी ही प्रतिमा आणि या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करून आपण आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करीत आहोत. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा एकमेव उद्दिष्ट, ह्या एकमेव संदेशानिमित्तानं आपणा सर्वांना देण्याचं काम आम्ही करत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हायचे. आणि पुन्हा एकदा सांगते, टाळ्यांवर GST नाहीये, त्यामुळे तुमच्या टाळ्या वाजत राहू दे. याच्यानंतर आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत गीत होणार आहे आणि हे स्वागत गीत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतेय गीता साळुंखे तोडकर मॅडम यांना की त्यांनी या ठिकाणी आपल्या सुरेख आवाजामध्ये स्वागत गीत सादर करावं. मंगल समयी मांगल्याचे, मंगल समयी मांगल्याचे गीत होई साकार, स्वागत रूपी हार अर्पिते, स्वागत रूपी हार अर्पिते, स्वागत रूपी हार. सानिध प म पद प ग सा, सा सा म म म ग प प, म पद स द प म पद प म, धनी सारी सानी द प म पद प म रे सा. निमंत्रणाला मान देऊनी आपणाला प्रेम भरानी, निमंत्रणाला मान देऊनी आपणाला प्रेम भरानी. सुस्वागत तमाजा फुले, सुस्वागत तमाजा फुले, गीत होई साकार, स्वागत रूपी हार अर्पिते, स्वागत रूपी हार आर. सानिध प म पद प ग सा, सानिध प म पद प ग सा. सद्भावाचे सुखद चांदणे घेऊन आले थोर पाहुणे, अमृतवाणी श्रवता पुली येई मना आकार, स्वागत रूपी हार अर्पिते, स्वागत रूपी हार. मंगल समयी मांगल्याचे, मंगल समयी मांगल्याचे गीत होई साकार, स्वागत रूपी हार अर्पिते, स्वागत रूपी हार अर्पिते,
स्वागत रूपी हार. धन्यवाद. अगदी सुंदर अशी सुरुवात झाली त्यांच्या सुरेख अशा वाणीतून. आणि गीता मॅडमांबद्दल सांगायचं म्हणजे जे आपल्या लोकहिरा साप्ताहिकाचे संपादक आहेत गणपती शिंदे सर यांच्या त्या विद्यार्थिनी आहेत. म्हणजे विद्यार्थीमध्ये हे गुण आलेले आहेत, कुठून तिला प्रोत्साहन देण्याचं काम सर नेहमीच करत असतात. धन्यवाद गीता मॅडम. याच्यानंतर आपण प्रमुख पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले युवा उद्योजक माननीय अरुण सोनावणे सर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी माननीय दीपक कांबळे सर यांना विनंती करते की त्यांनी अरुण सोनावणे सर यांचा सत्कार करावा. खरं तर उद्योग क्षेत्रामध्ये जणू नवा अरुणोदयच झालेला आहे सरांच्या माध्यमातून. आणि त्यांच्यासह उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा सामाजिक कार्याला स्पर्श सुद्धा त्यांचा नेहमीच असतो. असे अरुण सोनवणे सर. अगदी नाव अरुण आहे, अरुणोदय तर आहेच, मात्र आडनावात सुद्धा सोनं लपलेलं आहे. असं उद्योग क्षेत्रातलं लखलखतं सोनं असणारे अरुण सोनवणे सर यांचा सत्कार माननीय दीपक कांबळे सर यांच्या हस्ते होतोय. याच्यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याता म्हणून लाभलेल्या अनुराधाताई भोसले मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी निरंजना बुद्धिसागर मॅडम यांच्या हस्ते होतोय. प्रमुख व्याख्याता म्हणून अवनी संस्थेच्या अध्यक्षा आणि प्रत्येक महिलेसाठी एक प्रेरणा असणाऱ्या माननीय अनुराधाताई भोसले मॅडम या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार निरंजना बुद्धिसागर मॅडम यांच्या हस्ते होतोय. त्याच्यानंतर आपल्या समोर एक रील स्टार सुद्धा उपस्थित आहे, त्या म्हणजे माननीय अंजली आकळे मॅडम यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होतोय. मी हिरा शिंदे मॅडम यांना विनंती करते की हिरा लोकरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. अंजली अनुराधाताई भोसले मॅडम यांच्या हस्ते त्याचा सत्कार होतोय. अंजली आकळे मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. याच्यानंतर आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले एक राजकीय व्यक्तिमत्व पण त्याचबरोबर सामाजिक कार्याची किनार असणारे माननीय प्रसाद भाऊ खोबरे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतो. मी मारुती शिंदे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रसाद भाऊ खोबरे हे व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातो. आणि त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माननीय रमाकांत बुद्धिसागर सर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी गणपती शिंदे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमाकांत बुद्धिसागर सर. सर्व मान्यवरांना आणि त्याचबरोबर जे प्रमुख राहिले ते म्हणजे संपादक लोकहिरा साप्ताहिकाचे संपादक ठीक आहे आणि त्याचबरोबर माननीय संतोष धुमे सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले ज्येष्ठ पत्रकार. त्यांचा सत्कार संजय कांबळे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सुभाष धुमे सर गडहिंग्लजचे ज्येष्ठ पत्रकार आहेत, ते सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सत्कार संजय कांबळे सर यांच्या हस्ते होतोय. खरं तर या कार्यक्रमाला YouTube चॅनलचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते ऍक्च्युली होणार होतं ते म्हणजे इंजिनियर असणारे हनुमंतराव सोनावणे सर. ते काही कारणास्तव उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्याचबरोबर राष्ट्रपती पुरस्कार विजेते असणारे डॉक्टर खरं माळवे सर हे सुद्धा उपस्थित राहू शकलेले नाहीत, मात्र ते मनाने इथं आहे, त्यामुळे त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून त्यांच्या मनाच्या शुभेच्छांचा स्वीकार मनापासून करतोय. खरं तर गणपती शिंदे सर म्हणत होते आता माझा सत्कार करू नका, पण आम्हाला राहवतच नाहीये सरांचा सत्कार केल्याशिवाय. त्यामुळे गणपती शिंदे सर यांचा सत्कार अरुण सोनवणे सर यांच्या हस्ते होते. द्वितीय वर्धापन दिनानिमित्त त्यांना खास शुभेच्छा दिल्या जात आहेत. गणपती शिंदे सर यांचा सत्कार अरुण सोनवणे सर आणि उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते होतोय.
आणि त्याचबरोबर गणपती शिंदे सरांचा वाढदिवस सुद्धा आहे. या दोन्हींचा संगम साधत त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. शाल घालून एक मायेची शाल त्यांच्या अंगावर पांघरून या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय गणपती शिंदे सर. आणि त्यांच्या द्वितीय साप्ताहिकाच्या लोकहिरा साप्ताहिकाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त त्यांना भरभरून अशा सदिच्छा दिल्या जात आहेत. बाकीच्यांना सुद्धा जर शिंदे सरांचा सत्कार करायचा असेल तर आपण तो नंतर करू शकतो. बुद्धिसागर फॅमिलीकडून एक छोटंसं गिफ्ट सरांना दिलं जाते. रमाकांत बुद्धिसागर आणि निरांजना बुद्धिसागर यांच्याकडून त्यांना आणि त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण परिवाराकडून त्यांना भारतीय संविधानाची ही प्रत देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. खरं तर असं गिफ्ट भेटणं म्हणजे खरंच महाभाग्याची गोष्ट आहे. संविधानासारखं गिफ्ट भेटणं. धन्यवाद. मी सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी खरं तर ज्यांच्याकडं बघितल्यानंतर आपण शांत बसूनच चालणार नाही असं नेहमी वाटत राहतं, असं उत्साही उमद व्यक्तिमत्व ते म्हणजे गणपती शिंदे सर. सरांकडे बघितल्यानंतर एक नेहमी आठवतं की खुदी को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहिले खुदा खुद बंदे से पूछे की पता तेरी रजा क्या है. असे गणपती शिंदे सर यांना मी विनंती करते की त्याने आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. हॅलो, एक मिनिट. पेपर तत्पूर्वी प्रास्ताविकापूर्वी आपण जे साप्ताहिक आहे लोकहिरा साप्ताहिक, तर त्याचं सर्वच मान्यवरांच्या हस्ते आपण इथं प्रकाशन करणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती करते त्यांच्या हातात आपण लोकहिरा साप्ताहिकाची एक प्रत देतोय आणि त्याचं प्रकाशन द्वितीय वर्धापन दिनाचं प्रकाशन आपण या ठिकाणी करतोय. आणि जे सगळे पुरस्कार सत्कार मूर्ती आहेत त्यांनी कृपया पुढे यायचंय. सगळ्या सत्कार मूर्तींनी, फक्त सत्कार मूर्तींनी पुढे यायचंय. कारण तुम्हा सर्वांच्या साक्षीनं, तुम्हा सर्वांच्या साथीनं आणि मान्यवरांच्या आशीर्वादानं हा लोकहिरा साप्ताहिकाचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहानं आपण साजरा करतोय. सर्वांच्या हातात लोकहिरा साप्ताहिकाची एक एक प्रत दिली जाईल. आणि आता आपल्याकडे लोकहिरा साप्ताहिकाच्या प्रती येते. प्रत्येकाला एक घ्यायची आणि ती पाठीमागं सगळ्यांना द्यायची. एक घेऊन इतरांना द्या. गणपती शिंदे सर प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते गणपती शिंदे सर. सर्वांनाच नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांनाच नमस्कार. या ठिकाणी साप्ताहिक लोकहिरा न्यूज आणि नव्यानं सुरू करत असणारं न्यूज चॅनल तसा म्हणायला गेलं तर गेली 6 महिने माझं एक सुरुवात केलेली आहे, पण चांगली उभारीही घेतलेली आहे. आणि हे उभारी घेत असताना या ठिकाणी आपल्याला सर्वांच्या ज्या आशीर्वादानं आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्यावरती जे लोकहिरा साप्ताहिक लोकहिरा न्यूज वरती अत्यंत अशा पद्धतीनं महासागरासारखं माझ्यावरती प्रेम करणारे तुम्ही सर्वच मंडळी, त्याचबरोबर या ठिकाणी मला लोकहिरा न्यूज म्हणून, गणपती शिंदे म्हणून, न्यूज चॅनल म्हणून अनेक ज्येष्ठांचं या ठिकाणी मला मार्गदर्शन लाभत गेलं. आणि त्या मार्गदर्शनापैकीच या ठिकाणी आपल्या इथं जे बसलेले सर्व मान्यवर आहेत त्यांचे सातत्यानं मला या ठिकाणी आशीर्वाद मिळत गेलं. मग त्या ठिकाणी सगळ्या सर्व दृष्टिकोनातून पेपर एखादा चालवायचा म्हणल्यानंतर
जाहिरातीशिवाय चालला जात नाही. पण जाहिरातदारांच्या विश्वासामुळं ह्या दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना मला या ठिकाणी अत्यंत 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 मला आनंद होत आहे. त्याबद्दल मनस्वी पुनश्च एकदा मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. समतेचे प्रेरक म्हणून सर्वच महामानवांना या ठिकाणी मी प्रथमतः अभिवादन करतो. आणि अभिवादन करत असताना मला गेली 3 वर्षामध्ये आलेले अनेक अनुभव आहेत. पण लिखाणाच्या माध्यमातून असेल, कविता सादरीकरण करत असताना असेल, किंवा एखादी बातमी देत असताना असेल, पेपरच्या माध्यमातून, पेजच्या माध्यमातून मी प्रसिद्धी देत असताना काही लोकांनी मला आवर्जून सांगण्यात आलं की शिंदे सर, तुम्ही या ठिकाणी फक्त पेपरच्या माध्यमातून न काम करता तुम्ही यूट्यूब चॅनलच्याही माध्यमातून या ठिकाणी काम करण्यात यावं. मला प्रथमतः आवड वाटत होतं, थोडंसं मला क्रिटिकल वाटत होतं, थोडंसं अडचणी निर्माण होत गेलेल्या होत्या. पण यूट्यूब चॅनल मी सुरू करत असताना मला अगदी माझ्या सख्या भावासारखा मला विकास गायकवाड या ठिकाणी मला भेट झाली. माझ्या गेल्या वर्षीच्या प्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात माझी ओळख नाही, पाळख नाही, अगदी सख्या भावासारखा मला या ठिकाणी येऊन बसलेला होता. आणि त्या बसलेल्या असताना मला म्हणाले, माझं यूट्यूब चॅनल जनसामान्यांचा प्रहार न्यूज हे माझं यूट्यूब चॅनल आहे आणि हे यूट्यूब चॅनल बघत असताना तुमचं लोकहिरा न्यूज या ठिकाणी सुरू करूया. मी सुरुवातीला म्हणलं यूट्यूब चॅनलला इतका आपल्याला एवढं स्कोप नाही, पण मला प्रिंट मीडियावरती जास्त काम करायचं आहे. माझे पत्रकार बंधू या ठिकाणी नितीन दबडे आहेत, त्याचबरोबरीनं मला कोल्हापूर प्रतिनिधी म्हणून गणेश नारायणकर साहेब या ठिकाणी आहेत आणि हातकणंगल्यातून प्रतिनिधी म्हणून महादेव पोळ आहेत. आणि पूर्ण बघता बघता मला कोल्हापूर जिल्हा नव्हे तर सांगली जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकहिरा न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक चांगलं नव्यानं रूपाला या ठिकाणी आलं. हे चॅनल चालू करत असताना, पेज चालू करत असताना या ठिकाणी अनेक मान्यवरांचे मला आशीर्वाद लाभले. त्यापैकी एक आशीर्वाद म्हणजे आमच्या भागातील जिल्हा परिषद सदस्य आणि नियोजन मंडळाचे सदस्य सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करणारे प्रसादभाऊ खोबरे या ठिकाणी आहेत. खरं तर प्रसादभाऊ खोबरे गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात पण माझ्या उपस्थित राहणार होते, पण काही अडचणीस्तव ते आले नाही. पण भाऊंना पण मी म्हणलेलो होतो, भाऊ मी पेपर चालू करणार आहे आणि पेपर चालू करत असताना त्याच्यामध्ये तुमचंही नाव मी माझ्या मान्यतेसाठी मी दिलेलं आहे. लोकप्रसाद म्हणून मी नाव मान्यतेसाठी दिलेलं होतं, लोकक्रांती म्हणून मान्यतेसाठी नाव दिलेलं होतं, लोकसदा म्हणून नाव दिलेलं होतं. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या आशीर्वादानं मी या ठिकाणी सदाशिवराव लोकरे दादा यांच्या आशीर्वादाने जिथून मी माणूस म्हणून उभा आहे आणि त्या माणसाचं मला या ठिकाणी अत्यंत आठवण येते. पण हे आठवण येत असताना त्यांच्याही नावाचा या ठिकाणी मी उल्लेख केलेला होता, लोकसदा म्हणून. पण भारत सरकारच्या मान्यतेनुसार काही 5 नावं द्यावी लागतात. त्या 5 नावातून एक नाव आपलं सिलेक्ट झालं, ते म्हणजे लोकहिरा न्यूज. आणि चांगल्याच पद्धतीनं या लोकहिरा न्यूजच्या माध्यमातून, अगदी पेपरच्या माध्यमातून अगदी उभारी घेत असताना हे तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं या ठिकाणी मी आज या ठिकाणी उभा आहे. आणि हे जाहिरातदारांच्या विश्वासामुळे मी इतका मोठा नाही आहे, पण एक पेपरच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय आणि त्याचबरोबरीनं सेवाभावी काम करणाऱ्या काही संस्था असतील, त्याचबरोबरीनं या ठिकाणी अगदी राष्ट्रसेवा दलात मी काम करत असताना आणि राष्ट्रसेवा दलाची शिबिरं भरवत असताना शिबिरांच्या मध्ये 2-3 वेळा मी अनुराधाताईंना मी व्याख्यानासाठी बोलवलेलं होतो. एक आंतरभारती विद्यालय इचलकरंजी आणि कोल्हापूरला आणि सोनतळीला, अशा पद्धतीने 3 ठिकाणी व्याख्यानासाठी ताईंना बोलवलेलं होतं. अनेक वेळा मला वाटायचं की अनुराधाताईंच्या पर्यंत मी, माझ्याकडे फोन नंबर नाही, काही नाही, पण मी जाऊ शकतो कसं. अवनी मला जाणाऱ्या येणाऱ्या रोडवर आहे. गेली 2 वर्ष माझी इचलकरंजीतून इथं सडोलीला बदली झाल्यानंतर बदलीतून मी काम करत असताना, हे सेवाभावी काम करत असताना अचानक मला एक जीवाभावाचं सारखं मला या ठिकाणी एक बुद्धिसागरांचं मला या ठिकाणी कुटुंब मिळालं. आणि त्या कुटुंबाच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये धरून या ठिकाणी आम्ही सर्वांनी एका विचारानं एकत्र काम करत असताना कोल्हापूरमध्ये धरून 35 किलोमीटरच्या अंतरावरती आम्ही संविधान विचार मंच कोल्हापूर महाराष्ट्र स्थापन केलं. आणि त्या संविधान विचार मंच महाराष्ट्राच्या माध्यमातून अनेक व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला, अनेक स्पर्धा परीक्षेचा कार्यक्रम घेतला, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला.
परत अनेक शाहू फुले आंबेडकर या विचारानं निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. त्या निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण ही कार्यक्रम या संविधान विचार मंचच्या माध्यमातून घेण्यात आला. आणि पहिलाच कार्यक्रम गेल्या वर्षी पहिला वर्धापन दिनाच्या निमित्तानंही संविधान विचार मंच आणि लोकहिरा न्यूज चॅनल या माध्यमातून आपण पहिला वर्धापन दिन गेल्या वर्षी याच ठिकाणी याच जागेवरती इथंच या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि उत्साह झाला. त्यानंतर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेण्यात आला. पण आता या ठिकाणी दुसरा वर्धापन दिन घेत असताना अनेक मान्यवर या ठिकाणी मला वाटत होतं की अरुण सोनवणे साहेबांच्या मी अनेक वेळा म्हणजे महासत्ताला असेल, लोकमतला असेल, पुढारीला असेल, तरुण भारतला असेल किंवा सकाळला असेल, पण हा आपला समाजाचा कार्यकर्ता इतका मोठा आहे, पण मी त्यांच्यापर्यंत अजून का जाऊन पोहोचलो नाही, मला ही खंत वाटत होती. पण मला जीवाभावाचे असणारे आम्ही नेहमी चेष्टा न करत असलेले आमचे नातेवाईक आणि आमचे मेवणेच म्हणतो आम्ही की गणेश नारायणकर यांच्या माध्यमातून मी अरुण सोनवणेंच्यापर्यंत जाऊन पोहोचलो. कारण का मला असं वाटत होतं की भरपूर मोठ्या माझ्यापेक्षा वयानं मोठे असतील किंवा अगदी असं ज्येष्ठ आहेत, पण मी गेल्यानंतर म्हटलं नाही, आपला तरुण कार्यकर्ता आहे आणि या तरुण कार्यकर्त्याला आपण उमदा उद्योजक म्हणून आपण पुरस्कारानं सन्मानित केल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि त्याचबरोबरीनं उमदा उद्योजक म्हणून या ठिकाणी मी कार्यक्रमाचं या ठिकाणी त्यांना प्रशस्तीपत्र आणि शिल्ड हे देऊन त्यांना मी या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि त्याचबरोबरीनं या कार्यक्रमाचे एक आकर्षक म्हणून, कारण का गेली 2 वर्षांच्या मध्ये गेल्या वर्षी माझा कार्यक्रम झाल्यानंतर एका कार्यक्रमामध्ये मी प्रमुख पाहुणा म्हणून गेलेलो होतो आणि त्या प्रमुख पाहुण्याच्या याच्यामध्ये आपल्या बसलेल्या मान्यवरांच्या याच्यामध्ये माझ्याबरोबर अंजलीताई पण बसलेल्या होत्या. मग अंजलीताई ह्या रील स्टार आहेत, चित्रपट अभिनेत्री आहेत. पण म्हणलं आता अंजलीताईंना म्हणलं आपण माझ्या कार्यक्रमाला अंजलीताई तुम्ही जरूर यायचं आहे आणि मी तुम्हाला सांगतोय. पण मी कार्यक्रमाचं नियोजन करत असताना या ठिकाणी माझ्या नियोजनात कुठं बसते का हे बघतोय आणि त्या माझ्या नियोजनानुसार मी या ठिकाणी आज अख्खानं मी 1 महिना अगोदर त्यांना सांगितलं तुम्ही माझ्यासाठी ही तारीख राखून ठेवायची. कारण का अंजलीताईंना बहुतेक माझ्या मते नाशिकला काहीतरी अपॉइंटमेंट होती, त्यांचं शूटिंग होतं. परत शूटिंगाबरोबर सुद्धा आणि तिथं कार्यक्रम मोठा होता, पण तो कार्यक्रम त्यांनी नाकारून या ठिकाणी माझ्या या कार्यक्रमात त्या उपस्थित राहिल्या. त्याचबरोबर मी त्यांनाही या ठिकाणी कौतुक करतो. आणि त्याचबरोबर जसं अंजलीताई या ठिकाणी रील स्टार चित्रपट अभिनेत्री म्हणून सुपरिचित आहेत, तशाच पद्धतीने त्यांना पाठीवरती थाप मानणाऱ्या एक आदर्श माता आहेत त्यांची आई, आणि त्या आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी खरं त्या कौतुक करतोय. कारण का जर आईच घडली नसती तर मुलगी का घडली असती. आई सुद्धा रील स्टार आहेत, चांगल्या पद्धतीनं सुसंस्कारित आहेत आणि स्वतःचं घर सांभाळून एक चांगलं मनोरंजनाचं कार्य या ठिकाणी करीत आहेत. आणि अंजलीताई तर आता बघताय तुम्ही, इतके जवळजवळ लाखो फॉलोवर्स त्यांच्या रील स्टारच्या माध्यमातून त्यांच्या या माध्यमातून संपर्कात आहेत. आणि मला ह्या कार्यक्रमाला रील स्टार चित्रपट अभिनेत्री परत या ठिकाणी आपल्या अंजलीताई असतील किंवा व्याख्यात्या म्हणून आम्ही अनुराधाताईंना म्हणलं की नुसतंच आपण या ठिकाणी म्हणजे पुरस्कार हे करण्यापेक्षा ताईंचं या ठिकाणी मार्गदर्शन होणं महत्त्वाचं आहे. अनेक म्हणजे महिलांच्या मध्ये म्हणजे कचरा वेचक महिला असतील किंवा निर्भय महिला असतील किंवा अन्याय अत्याचार घडलेले त्या महिला असतील किंवा अनेक असं रस्त्यावरती फिरस्ती महिला असतील, ह्या अनेक महिलांच्या मध्ये कार्यरत असणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका अनुराधाताई या ठिकाणी आहेत. आणि ह्या अगदी म्हणजे तळात जाऊन या ठिकाणी जमिनीवर राहून गल्ली जाऊन या महिलांच्या मध्ये कार्य करतात. त्यांची टीम आवनीच्या माध्यमातून टीम काम करते आणि त्या टीम काम करत असताना या ठिकाणी माझ्या कार्यालयामध्ये या जर त्यांचं व्याख्यान एखादं जर झालं तर यातून आपल्याला या व्याख्यानाच्या माध्यमातून अनेक अनुराधाताईंच्या सारखी या ठिकाणी महिला घडाव्यात, अनेक या ठिकाणी अंजलीताई सारख्या या ठिकाणी चित्रपट अभिनेत्र्या घडाव्यात किंवा राजकीय या ठिकाणी घडावेत असंही मला वाटतंय. पण मी अनेक लहान असल्यापासून 1990 पासून राष्ट्र सेवा दलात काम करतोय. पण राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून काम करत असताना मी अनेक शिबिरांच्या मध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहिलो. अनेक शिबिरांच्या मध्ये एक गीत सांगण्यासाठी मैदानी प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहिलो. पण ते कार्य करत असताना मी गडिंग्लजला जवळजवळ 6.5 महिना मी त्या ठिकाणी लिंगनूर असेल, हेब्बाळ जळदाळ असेल किंवा त्या ठिकाणी भेंडवडे असेल किंवा नेसरी असेल, गडिंग्लज प्रॉपर उत्तूर असेल, अशा माध्यमातून मी शिबिरं घेत गेलो. पण अनेकांची मी नावं घेत गेलो, त्या ठिकाणी अनेकांच्या घरात राहिलो. म्हणजे अशा पद्धतीने राहिलो की आजगावकर सर असतील उत्तूरचे,
किंवा बारदेसकर सर असतील किंवा श्रीपतराव शिंदे असतील किंवा सुधाकर गोकाकर सर असतील, विठ्ठल बन्ने असतील, ह्या अशा मंडळींच्या मध्ये कार्यरत, त्यांच्या घरामध्ये लहान असून त्यांच्या राहण्याचं कार्य राहिलं. BG काटेसर माझी मुख्याध्यापक संघाचे ते माझे अध्यक्ष होते, त्यांच्यात राहिलो. पण मीच मला प्रवास साताप्पा सरांनी म्हणजे त्यांचं जे पुस्तक होतं वाटेवरती वळणावर होतं, त्या पुस्तकाच्या माध्यमातून म्हटलं धुमे सर कोण? अरे गणपा म्हणाले. मला अशा पद्धतीने सगळे सेवादाला गणपा म्हणतात. मग अरे गणपा तुला धुमेश्वर माहिती नाहीत का? मी म्हटलं मला ऐकून माहिती आहे. ते साहित्यिक आहेत, 40-45 पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत, सकाळ समूहाच्या माध्यमातून त्यांनी कार्यरत राहिलेले आहेत आणि तुला कसं काय माहिती नाही? मी म्हणलं मला माहिती नाही, मी त्यांना भेटलोही नाही. पण माझ्या कार्यक्रमात मी त्यांना या ठिकाणी उत्कृष्ट साहित्यिक, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट पत्रकार म्हणून मी त्यांना सन्मानित करणार आहे. आणि त्यासाठी धुमेश्वर कसल्याही परिस्थितीत मला या ठिकाणी उपस्थित पाहिजे आणि ते म्हणजे मला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मी गणपतराव पाटोळे आणि साताप्पा कांबळे सरांना मी सांगितलेलं होतं. पण साताप्पा कांबळे सरांनी ते म्हणाले की धुमे सर आज वय माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं 78-79 वय आहे. पण 78-79 वयामध्ये सुद्धा आज आपण लहान मुलांच्या पासून आता सगळ्यांना माहितीपर्यंत असणाऱ्या मोबाईलशिवाय राहत नाही, मोबाईलशिवाय राहत नाहीत. पण धुमे सरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते पुस्तकाशिवाय राहत नाहीत, पुस्तकाशिवाय राहत नाहीत, वाचनाशिवाय राहत नाहीत. अशा पद्धतीनं त्यांचं धुमे सरांचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या वैशिष्ट्यातून मी या ठिकाणी आज माझ्या कार्यक्रमाला राजकवी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त खरं म्हणजे खरं माळवे या ठिकाणी येणार होते. आणि खरं माळवे या ठिकाणी अचानक ते पुण्यापर्यंत आलेले होते. सकाळी मला अचानक मेसेज आला की मुख्यमंत्र्यांची ती बैठक लागलेली आहे, अधिवेशनाची तयारी चालू आहे आणि त्यासाठी मला गणपती शिंदे सर दिल्लीला जावं लागणार आहे. मी पुण्यात उतरतोय आणि तिथून विमानतळातून परत मी मुंबईला म्हणजे दिल्लीला जाणार आहे. म्हणून त्यांचा मेसेज आला. लगेच मी आमच्या तेजस्विनीताईंना मी मेसेज तो जसाच्या तसा मी फॉरवर्ड केला आहे. कारण का हे आपल्याला या कार्यक्रमाला ते येणार नाही आहेत, ते दिल्लीला अधिवेशनाच्या तयारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सोबत ते जाणार आहेत. त्यामुळे ते खरं माळवे आलेले नाहीत. कारण का ते त्यांनी मला एक असा मेसेज संदेश दिला आहे, आपल्या सर्वांना शुभेच्छा तर दिलेल्या आहेतच, पुरस्कारकर्त्यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत, धन्यवाद त्यांनी दिलेले आहेत, क्षमस्वही म्हणलेले आहेत. पण त्याचबरोबर मी जरी इथं शरीरानं उपस्थित म्हणजे देहानं नसलो तर शरीरानं या ठिकाणी नसलो तर देहानं या ठिकाणी मी आहे, तुमच्या मनानं आहे. आणि तुम्हा सर्व कार्यक्रमांना शुभेच्छा त्यांनी मला फोनच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर हनुमंतराव सोनवणे, जसं आमच्या कक्कया विकास मंडळ जे पुण्याचं कार्यरत आहे त्या माध्यमातून कक्कया विकास मंडळाचे जे आपले पुरस्कार समाजाचे अध्यक्ष आणि MMRD पुणे मुंबईचे अभियंता क्लास 1 अधिकारी आहेत आणि ते सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी सातत्यानं मदत करत असतात किंवा आपल्याला मार्गदर्शन करत असतात, आपल्याला आशीर्वाद या ठिकाणी ते देत असतात. आणि ह्या माध्यमातून तेही या ठिकाणी यूट्यूब चॅनल ज्यावेळेला सुरू केलो त्यावेळेला त्यांनी कौतुकाची पहिली थाप त्यांनी मारली की गणपतराव तुम्ही चांगल्या पद्धतीने यूट्यूबच्या माध्यमातून काम करणार आहात, तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि मग तसं शुभेच्छा त्यांच्या म्हणल्याबरोबर म्हणलं हे यूट्यूबच्या चॅनलचं ज्यावेळेला माझ्या वर्धापन दिन असेल त्याच वेळेला मी या ठिकाणी यूट्यूब चॅनलच्या उद्घाटनाला तुम्हाला यावं लागेल, तारीख राखून ठेवायची आहे. त्यांना सांगून मी तारीख ठरवलेली होती 9 तारीख, पण त्यांच्या अचानक काही दौऱ्यामुळं काही मिटिंगामुळं ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. पण आपला सर्वांना या कार्यक्रमासाठी ते शुभेच्छा दिलेल्या आहेत. या ठिकाणी पुनश्च एकदा मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचबरोबरीनं त्यांचे शुभाशीर्वाद आपल्या पाठीमागे आहेत, खरमा माळवेंचे आहेत, हनुमंतराव सोनवणेंचे आहेत. त्याचबरोबर स्टेजवरील सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी आपल्यासोबत ते आहेतच, सातत्याने आपल्या मार्गदर्शन राहणार आहे, सातत्याने सहकार्य राहणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांचं या ठिकाणी सातत्याने लोकहिरा न्यूजवरती सगळ्यांचं प्रेम असणार आहे असं गृहीत धरून या ठिकाणी असंच सहकार्य अशाच पद्धतीनं या ठिकाणी मला साथ मिळावी असं आणखीन विनंती करतो. सहज येता येता परवा हेरल्यातून मी गाडी घेऊन येताना अनेकांना मी कोळेकर साहेबांना बघत होतो. चॅनलच्या माध्यमातून 2दा बातमी मी लावलेली होती, पेपर पेजच्या माध्यमातून एकदा मी त्यांची बातमी लावलेली होती. पण एखादी व्यक्ती जर चक्कर मारून पडली जात असताना तर ड्युटीवरती सुद्धा कार्यरत असताना कोळेकर साहेबांच्या सारखी व्यक्ती ड्युटी सांभाळून तर त्या व्यक्तीला दवाखान्याची व्यवस्था करून स्वतःच्या गाडीनं नेऊन स्वतःची रिक्षातनं हे करून स्वतः पैसे घालून अशी व्यक्तीचं जर आपण या ठिकाणी जीवरक्षक म्हणून जर कार्यरत असेल म्हणजे पोलिसांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो आपला की पण एक माणुसकीतले पण माणूस या ठिकाणी या कार्यरत असणारे या ठिकाणी कोळेकर साहेब आहेत. त्याचबरोबरीनं अनेक चॅनलवरती कार्यरत असणाऱ्या म्हणजे आपल्या महान कार्य असेल
किंवा जनसामान्यांचा प्रहार न्यूज असेल किंवा लोकहिरा न्यूज, या न्यूजवरती आपल्याला प्रेम असणाऱ्या आणि सातत्यानं निवेदिका म्हणून कार्यरत असणारे या ठिकाणी संध्या गावडे या ठिकाणी आहेत. काही मध्यंतरी काळामध्ये चॅनलच्या माध्यमातून आमची गीता साळुंकेनं सुद्धा या ठिकाणी मला आवाज दिलेले होते, पण त्याची 2 बछडी लहान आहेत आणि त्या बछड्याच्या ह्याच्यातून आपल्याला ती आवाज देत नाही आणि त्या आवाजानं त्यांना कार्यरत होत नाही. म्हटल्यानंतर मला वेळेत या ठिकाणी न्यूजचा व्हॉइस न मिळता म्हणलं शेवटी आणि म्हणलं तू थांब म्हणलं आणि परत मी गावडे मॅडम यांच्याकडून मी व्हॉइस घ्यायला सुरू केलं आणि हा कार्यक्रमासाठी एवढा सगळा उत्साह बघून मलाही आनंद या ठिकाणी होतोय आणि तुम्हाला सर्वांना पुनश्च एकदा आभार मानतोय, अभिनंदन करतो. पुरस्कार विजेत्यांना मी या ठिकाणी पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि पुढील कार्यात तुम्हाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय श्रीराम. धन्यवाद सर. अगदी कार्यक्रम हा इथपर्यंत आणण्यासाठी सरांना काय काय करावं लागलं याचं संपूर्ण नियोजनाचा आराखडा सरांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितलं आणि खरंच एका व्यक्तीनं 100 पावलं टाकण्यापेक्षा 100 व्यक्तींनी मिळून किमान 1 पाऊल टाकलं तरी परिवर्तन घडत असतं आणि हे 1 पाऊल टाकत असताना तुम्हा सर्वांची साथ लाभत गेली आणि हा डोलारा उभा राहत गेला. धन्यवाद सर. याच्यानंतर आपण मान्यवरांची मनोगत घेणार आहोत, पण तत्पूर्वी यूट्यूब चॅनलचं आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत, जे आपलं लोकहिरा न्यूज चॅनल यूट्यूबवर सुद्धा आता पदार्पण केलेलं आहे, पण त्याचं एक सर्वांच्या समक्ष सर्वांच्या साक्षीनं आपण उद्घाटन करणार आहोत. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सर्व मान्यवरांच्या साक्षीनं त्यांच्या हस्ते आपण यूट्यूबवर आपलं लोकहिरा न्यूज चॅनलचं उद्घाटन करणार आहोत. वर्धापन दिनाला उपस्थित राहिलेले आहेत. तुम्हा सर्वांची उपस्थिती लाभली आणि म्हणून या कार्यक्रमाची शोभा ही अधिकाधिक वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि जे चॅनल म्हणजे आधी फक्त साप्ताहिकाच्या रूपात होतं, पण आता यूट्यूबवर सुद्धा आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून अगदी आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घडामोडी असतील, जे काही वास्तवात घडेल त्याचं अगदी आहे असं प्रतिबिंब पत्रकारितेच्या माध्यमातून आणि या लोकहिरा न्यूजच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करण्याचं काम हे न्यूज चॅनल करत आलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा करत राहणार आहे आणि त्याचं एक सर्वांच्या मान्यवरांच्या हस्ते आपण उद्घाटन यूट्यूबवर सुद्धा, कारण हे लोकहिरा साप्ताहिक होतं, आता यूट्यूबवर पदार्पण करतंय आणि सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आता या सर्वाचं आपण उद्घाटन करणार आहोत. वय वाढत जातं तसंच लोकहिराचं सुद्धा यशाची पायरी ही दरवर्षी वाढत जाताना तुम्हा आम्हाला पाहायला मिळते आणि आज या दुसऱ्या वर्धापन दिनाला जे मान्यवर आहेत ते अगदी हिऱ्यासारखे लाभलेले आहेत. हे सुद्धा एक अपडेट आणि यशाचं एक गमक म्हणावं लागेल. जर यूट्यूबचं होत नसेल तर मग तात्पुरतं आपण मान्यवरांचं मनोगत घेऊयात. तांत्रिक अडचणीमुळे आपण ते थोड्या वेळानंतर घेऊयात, पण तत्पूर्वी विचारपीठावर उपस्थित असणाऱ्या काही मान्यवरांचं आपण अगदी थोडक्यात मनोगत घेणार आहोत. सर्वप्रथम मी विनंती करते, उमदेव उद्योजक असणारे, ज्यांच्या आडनावातच सोनं आहे असं सोन्यासारखं व्यक्तिमत्व असणारे आणि उद्योगामध्ये अरुणोदय करणारे उमदे नेतृत्व उमदे उद्योजक माननीय अरुण सोनवणे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आज मला साप्ताहिक लोकहिरा न्यूज या दैनिकाच्या दुसऱ्या वर्धापनानिमित्त प्रमुख उपस्थिती लाभण्याचा जो सन्मान मिळाला त्याबद्दल खरोखर मी या साप्ताहिकाचं लोकहिराच्या संपादकांचं आणि त्यांच्या टीमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आज इथं प्रामुख्याने मी आता मंचावर बरेच प्रमुख मंडळी उपस्थित आहेत. थोडक्यात मनोगत व्यक्त करून पहिल्यांदाच त्यांनी कल्पना दिलेली आहे, त्यामुळे जास्ती वेळ घेणार नाही. गणपती शिंदे साहेबांना मला एक सांगायचं आहे. शिंदे साहेब, हा तुमचा जो साप्ताहिक लोकहिरा न्यूज चॅनल जे आता लोकहिरा न्यूज हा जो साप्ताहिक चालू आहे, तिसऱ्या वर्धापन दिनानंतर आपण असं काही कार्य करू की हे साप्ताहिक न राहता दैनंदिन चालू राहू आणि अशा पद्धतीनं तुम्ही जी धडपड तुमची चालू ठेवलेली आहे आणि ती अखंडितपणे हे साप्ताहिक सुद्धा लोकहिरा न्यूजच्या माध्यमातून जे चालू केलं हे खरोखर सोपी गोष्ट नाही आहे. ह्याला किती परिश्रम घेतले, किती हा खडतर प्रवास आहे हे
ज्यांनी केलं त्यांनाच हे माहिती. म्हणून या मागच्या त्यांची असलेले कष्ट आणि त्यांची प्रेरणा बघता आज त्यांनी नव्यानं यूट्यूब चॅनल आणि त्यामध्ये पदार्पण करत आहेत. म्हणून माझ्या तुम्हाला अखंडितपणे शुभेच्छा राहतील आणि लवकरच आपण अशीच आपली या लोकहिराची हिऱ्यासारखं ह्या दैनंदिनांमध्ये चमकू दे एवढीच मी आपली या दिनी शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय भारत. तर या लोकहिरा न्यूजमध्ये संपादक गणपती शिंदे साहेब काम करतात. तसंच आमच्या भागातले गणेश नारायणकर साहेब आहेत. त्यांची लेखणी आहे ना फार जबरदस्त आहे. नारायण साहेब बरोबर आहे ना म्हणजे नारायण साहेब बोलून दाखवत नाही, पेन आणि कागद काढला की सुरू. त्यामुळे त्यांच्या लेखणीपुढे काही कुणाचं काही चालत नाही. तर असेच तुमच्याकडे सगळे तुम्ही घटक गोळा करत या लोकहिराची मजबूत घडी बसवा एवढंच मी आपल्या इथे शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. खरं तर सर तुम्ही उद्योजक आहात तसेच एक उत्तम वक्ते सुद्धा आहात हे सिद्ध करून दाखवलं. कारण वक्त्याने किती बोलावं याच्यापेक्षा कुठं थांबावं हे फार महत्त्वाचं असतं आणि अगदी थोडक्यात म्हणल्यानंतर वेळेत थांबवलं आपण. खरंच धन्यवाद. याच्यानंतर ज्या रील स्टार आपल्याला लाभलेल्या आहेत त्या म्हणजे अंजलीताई आकडे मॅडम. यांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा आपल्या उत्तम वक्तृत्वाचं या ठिकाणी दर्शन दाखवावं. अंजलीताई आकडे मॅडम. सगळ्यांना झोप नाही ना आलेली? ओके, म्हणजे नाही आलेली झोप. ठीक आहे. उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार. आणि जे तुम्ही समोर बसलात ते सुद्धा माझ्यासाठी तुम्ही मान्यवरच आहात. आणि मी गणपती शिंदे सरांना पण प्रथमतः वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. कारण त्यांचा बड्डे होता हे मला खरंच माहीत नव्हतं. पण सर इथं आल्यानंतर मला कळालं की तुमचा बड्डे आहे. प्रथमतः तुम्हाला विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि मला सांगायला इतका अभिमान वाटतोय की एक असे त्यांची धडपड मला आल्यापासून दिसते की गेला 1 महिना मॅडम सारखं फोन करतात ते मला, मॅडम असं करायचं आहे, असं ठरलंय, हे करायचं आहे. ठीक आहे सर, तुम्हाला काय मदत लागली तर मला सांगा, मी करेन. आणि मला पण हे सांगायला आवडतं की मी कोल्हापूरची आहे. मला हे सांगायला लय अभिमान वाटतोय की मी कोल्हापूरची आहे. मी जरी आत्ता सांगलीत राहत असले तरी मी कोल्हापुरी आहे. आणि गेले 4 महिन्यात इतके व्हायरल झाले की रील स्टार म्हणून नावापुढं अभिनेत्री तर होतच पण नावासमोर रील स्टार सुद्धा लागलं. मी झी मराठीच्या सिरियलमध्ये काम केलं, तुझ्या जीव रंगला असू दे किंवा मिसेस मुख्यमंत्री या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आणि त्यानंतर रील स्टार म्हणून नावारूपायला आले. हे कुठंतरी कोल्हापूरकरांचंच नाही, अखंड महाराष्ट्राचं पण कुठेतरी त्यामागं माझ्या मागे आशीर्वाद आहे. तुमच्यासारखे जे व्यक्तिमत्व आहेत त्यांचे सुद्धा आशीर्वाद माझ्या मागं आहेत. आणि प्रथम तर माझ्या देवाचे आणि माझ्या आईचं तर खूप माझ्या पाठीमागं नाही, माझ्या संघ योगदान असतं. तर खरंच मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते की तुम्ही आता हे जे ट्रॉफी घेणार आहे, तुम्हाला सगळ्यांना मला वाटतं की ट्रॉफीची खूप आतुरता लागली असेल. सगळ्यांना ट्रॉफी कधी एकदा हातात येते आणि मी ते तुमच्या कामाची पोचपावती असते म्हणून तुम्हाला ते कधी एकदा हातात येईल असं वाटतं. खरं तर सरांना मी परत एकदा, सर कुठे गेले तुम्ही दिसले पाहिजे सगळ्यांना, हे महत्त्वाचं आहे आज. कारण तुमची जी धडपड आहे ती खरंच सर हॅट्स ऑफ यू. कारण इतक्या सगळ्या लोकांना एकत्रित करणं सोपं नाही आहे. आम्ही जेव्हा रील बनवतो की नाही तर आम्हाला सुद्धा असं वाटतं की आज किती व्ह्यूज येतील, किती लाईक्स मिळतील, आपलं कितीपर्यंत पोच होईल. पण सरांनी सगळ्यांना आज एकत्र केले की अखंड हॉल भरलेला आहे असं मला वाटतं. मग अशी आपली सुरुवात जसं संविधानानं झाली तर मला वाटतं की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर तेव्हा संविधान लिहिलं नसतं तर आज एकमेकांना सगळे मारून खायला उठले असते. त्यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याचमुळे आज आपण कुठेतरी एकमेकांना बांधलो गेलेलो आहे. कारण एकमेकांच्या मनामध्ये राग असतोच, आपण तो व्यक्त करत नाही, कधी कधी करतो पण त्यांच्या संविधानामुळे आज आपण कुठेतरी बांधलो गेलेलो आहोत. आणि मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असू देत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत, त्यांनी पुन्हा जन्माला यावं असं मला वाटतं. खरंच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सर मला इथं बोलवल्याबद्दल तुमची मी खूप खूप आभारी आहे. आणि तुम्ही मला 2 मिनिटं ऐकून घेतलं त्याबद्दल सुद्धा आभारी आहे. आणि आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांची एक घोषणा देऊयात. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत बोला बरं का. छत्रपती शिवाजी महाराज की. ओके, थँक्यू.
धन्यवाद अंजलीताई. अगदी तुम्हाला नटखट अंजू अर्थात मंजू असं का म्हणतात हे तुमच्या बोलण्यातून आता जाणवलंच. आणि तुम्ही एक बोलता बोलता म्हणालात की महापुरुष हे पुन्हा एकदा जन्माला आले पाहिजेत, पण ते महापुरुष जन्माला येण्यापूर्वी तशा माता भगिनी आधी तयार झाल्या पाहिजेत आणि त्या निश्चितच घडतील. शिवबा येण्यापूर्वी जिजामाता आम्हाला इथं दर्शन व्हावं त्या प्रत्येक जिजामातेचं, तशी तुमची आई इथं आलेली आहे. अगदी उत्साहानं कौतुकानं तुमचा व्हिडिओ करते, तुम्हाला त्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करते. इतकं छान मायलेकीचं हे नातं इथं आम्हाला पाहायला मिळते, त्यामुळे तुमच्या आईचं सुद्धा तितकंच कौतुक. धन्यवाद.